नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साइज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहूया। पहा, मी 4 टक्स ब्लाउज किंवा प्रिन्सेस ब्लाउजचे सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत। मला कमेंट मध्ये येतात प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवा, तर प्रिन्सेस कट ब्लाउज सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत। मी ड्राफ्टिंग जे आहे ते शेअर केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथं मी सर्वात पहिल्यांदा ब्लाउजची उंची घेणार आहे 13 इंच। त्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करून 14 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचंय। अजून एकदा मी असंच 14 इंचावरती मार्किंग करून घेते। पहा, इथे 14 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन अशी ओढून घेते। ही झाली आपली उंची 13 + 1 14। 32 मध्ये शोल्डर मी 5 इंच घेते। तर पहा, इथे एक 5 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि अजून एकदा असंच 5 इंचावरती पॉइंट द्यायचा। हे दोन पॉइंट 5-5 इंचावरती द्यायचे। मुंडा घेणार आहे मी 5.5 इंच। पहा, 5.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। इथे कशी लाईन ओढून घेते। बत्तीसचा चौथा भाग होतो 8, तर तो आपल्याला इथे टाकायचा आहे 8 इंच। पहा, हा झाला 8 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। 26 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 6.5। त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी मार्जिन मिक्स केलं, 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आणि हे असं ओढून घेतलं। पहा, म्हणजे हे आपलं मार्जिन आहे। हे टोटल 1.5 इंच मार्जिन आहे। जर तुम्हाला जास्त मार्जिन लागत असेल, म्हणजे नवीन शिकणारे असतात पहा, त्यांना जास्त मार्जिन लागतं, तर त्यांनी 2 इंच सुद्धा मार्जिन घेऊ शकता। सर्वात पहिल्यांदा मुंड्याला आकार देऊन घेऊया। 1.25 इंचावरती आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। इथून घेते मी अर्धा आणि इथे सुद्धा अर्धा इंच डाऊन करते। हा जो मुंडा आहे याचा आपल्याला सेंटर करायचा आहे। हे पॉइंट घेतल्यामुळे काय होतं, तुमच्या मुंड्याचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात। जर मुंड्याचेच आकार जर तुमचे चुकले तर पहा काय होतं, सर्व म्हणजेच मुंडाच तुमचा चुकतो आणि मुंड्यामध्ये घोळ वगैरे येतो। आकार देण्यासाठी पहा, मी थोडंसं सरळ आले 1.25 इंच आणि परत असा हा आकार दिला। इथून पहा, हा कपडा कट होऊन निघल्यामुळे इथं जो तुमचा घोळ येतो तो येत नाही। पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी इथं पाव इंच घेतलेला आहे आणि एक लाईन अशी ओढून घेते आणि इथून घेते मी 1.25 इंच। पहा, हा आहे 1.25 इंच पाठीमागचा आणि पुढचा आहे 0.75 म्हणजे 1.25 इंच। या पद्धतीने पहा, हा पुढच्या मुंड्याचा आकार झाला। गळ्याची रुंदी घेऊ 2। पुढचा गळा 5.5 आहे, 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। इथून घेते मी 2.5। आणि असा आकार देऊन घेतला गळ्याला। इथं 5 इंच शोल्डर डाऊन करायचं। पहा, एकदम सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सर्व ड्राफ्टिंग सांगत असते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। पहा, कटिंग जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंग सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। स्टिचिंग मध्ये सुद्धा काही छोटे छोटे पॉइंट असतात, ते लक्षात घेऊन तुम्ही ब्लाउज जर स्टिच केला तर एकदम परफेक्ट असा ब्लाउज जमतो। तर मी तुम्हाला याचं स्टिचिंग सुद्धा म्हणजे मी आधी सुद्धा तुमच्याशी स्टिचिंगचे व्हिडिओ जे आहेत ते शेअर केलेले आहेत, परंतु अजून एकदा मी तुमच्याशी कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग करतानाचा व्हिडिओ जो आहे तो मी शेअर करीन आणि त्यामध्ये मी छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगणार आहे। इथे पहा, मी 2.5 इंच घेतलं। इथेही मी असं 2.5 इंच घेतलं। एक अशी लाईन ओढून घेते पहा आणि क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 1.25 इंच घेतलेला आहे इथून मी
आणि असा क्रॉसपट्टीला आकार दिला. 32 मध्ये आपण कटोरी घेतो 5 इंच. इथून असं एकदा 5 इंचावरती पॉइंट द्यायचा. एक अशी लाईन ओढून घ्यायची. गळ्याजवळ घ्यायचं आहे 1 इंच आणि इथून एक अशी तिरकी लाईन ओढायची आणि हा आकार असा द्यायचा. तर 32 साईजचं डायग्राम जे आहे ते इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे. पहा एकदम डिटेलमध्ये मी इथं आणि सावकाश तुम्हाला समजेल असं इथं मी हा डायग्राम जो आहे तो सांगितलेला आहे. तर अजून एकदा सांगते. उंची घेतलेली आहे आपण 13 + 1 14 इंच. शोल्डर घेतला आपण परत 5, मुंडा घेतला 5.5 आणि इथून घेतलेला आहे 32चा चौथा भाग 8. यामध्ये 1.5 इंच मार्जिन. पहा 8 इंच आणि हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. कंबर 26 आहे, त्याचा चौथा भाग घेतला 6.5. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 7.5 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. क्रॉस पट्टी घेतलेली आहे आपण 2.5 इंचावरती. इथेही आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून एक लाईन ओढून घेतली. क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी 1.5 इंच घेतलेलं आहे आणि क्रॉस पट्टीला आकार दिला. पुढचा गळा आहे 5.5. त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिन मिक्स केलेलं आहे आणि 6 इंचावरती गळ्याचं मार्किंग करून घेतलंय. कटोरी घेतली 5. अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. गळ्याच्या वरती इथे 1 इंच घेऊन एक तिरकी लाईन ओढायची आणि हा आकार द्यायचा. एकदम सोपी पद्धत आहे. नवीन शिकणारे जरी असले तरी सहज कटिंग करू शकतील. या पद्धतीने मी इथं कटिंग तुमच्याशी ड्राफ्टिंग जी आहे ते शेअर केलेलं आहे. तर आता आपण वाढीव कटोरी काढूया. इथे पहा अजून एक मला सांगायचं आहे. ही जी क्रॉस पट्टी आहे जेव्हा तुम्ही पेपर कटिंग कराल त्यावेळेस काय करायचंय, इथे परत तुम्हाला क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच मार्जिन जे आहे ते तुम्ही कपड्यावरती वाढवा, नाहीतर पेपरवरती डायरेक्ट असं अर्धा इंच मार्जिन मिक्स करून तुम्ही पेपर कटिंग केलं तरी चालेल. इथे पहा ही मूळ कटोरी आहे. आता मूळ कटोरी वाढवण्यासाठी काय काय पॉइंट घ्यायचे पहा. इथे गळा म्हणजे इथं हा साइड पार्ट आपला जोडला जातो. तर इथे मी घेते अर्धा इंच. हे अर्धा इंच जे मी घेते ते सर्व साईज मध्ये म्हणजे अगदी लहान साईज पासून ते अगदी 50 साईज जरी मोठी साईज असली तरी सुद्धा ते जे इथलं आपण घेतलेलं आहे मार्जिन ते एकच असणार आहे. इथे सुद्धा फक्त पाव इंच ते सुद्धा सेम असणार आहे सर्व साईज मध्ये. आणि कटोरी वाढवताना मात्र इथले जे अंतर आहे ते आपण वाढवतो ते लहान साईज मोठी साईज जी असते त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे. इथे मात्र सेम नाही घ्यायचं. हे 2 पॉइंट जे आहेत ते मात्र सेम घ्यायचे आहेत, म्हणजे काही बदल करायचे नाहीत. 1.5 इंच घेतलेला आहे मी इथून आणि इकडेही मी 1.5 इंच. जर पहा फुल बस्ट जी आहे ती मोठी असेल तर तुम्ही इथं 1.5 इंच घ्या आणि जर पहा लहान असेल तर तुम्ही इथं 1.25 इंच जरी घेतलं तरी चालेल. इथून मी हा पार्ट जोडून घेते. जोडल्यानंतर मी हा चेक करून घेते. आधी 4.5 इंच आलाय तर इथून मी असं 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून या पद्धतीने हा जोडून घेतला. हा जो वाढीव भाग आहे तो आता आपण असा सेंटर करूया, म्हणजे टोटल वाढवलेली जी कटोरी आहे त्याचा सेंटर करून घ्यायचा. आणि इथे मी घेणार आहे 1.5 इंच. अर्धा इंच मी इथे वरती जाणार आहे. सर्व साईज मध्ये पहा अर्धा इंच आपल्याला असं वरती जाऊन हा पॉइंट द्यायचा. याने काय होतं, तुमची कटोरी जी आहे ती इथे जोडताना कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही. तर अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला वाढीव कटोरी सुद्धा दाखवलेली आहे. साइड पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन इकडे, हुकाय पट्टी जोडण्यासाठी आपली कटोरी आहे 5 ची तर 2.5 आणि इकडूनही 2.5.
उंचीला टक्स घ्यायचा 2.5 इंच. हे 2.5 आणि हे 2.5 पहा इथे 2.5 इंच आहे आणि हे 2.5 इंच. टोटल आपली कटोरी किती झाली 5 इंचाची. म्हणजे काय होतं या पद्धतीने टक्स दिल्यामुळे पहा तुम्ही कटोरी तर आपल्याला काढायची असते 5 इंचाची, मूळ कटोरी आहे तेवढीच तुम्हाला वाढीव कटोरी सुद्धा तयार करायची असते टक्स देऊन. परंतु तुम्ही इथे पहा डायरेक्ट असा 1.5 इंच जरी टक्स दिला तर काय होतं उरेबमध्ये आपली कटोरी आपण कट करतो लांबली जाते, म्हणून कधी कधी कटोरी वाढली जाते किंवा छोटी होते तुमच्या हातून. तर ते होऊ नये यासाठी आपल्याला या पद्धतीने टक्स द्यायचं आहे. तर मला ज्या काही माहीत आहेत त्या सर्व टिप्स मी इथं तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.